श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मला यूट्यूबकडून आत्तापर्यंत काय मिळालं, तर मी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी माहिती सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्ह्यू वाढवण्यासाठी मी कोणती पद्धत वापरली हे सुद्धा मी सांगणार आहे। त्यामुळे ज्यांचा नवीन चॅनल असेल त्यांना खूप महत्त्वाची ही माहिती ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि कसं होतंय, पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही आणि मग कमेंट येतात, ताई असं का, ताई तसं का। त्यामुळे कंप्लीट पूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही। खूप प्रत्येक मिनिटाला माझी इम्पॉर्टंट माहिती असते, जी मी अनुभवली आहे, जे मला अनुभवायला मिळालं आहे। आणि मला असं वाटतं की ज्याचा आपल्याला फायदा झाला आहे ते इतरांनाही व्हावा, इतरांचेही चॅनल मॉनिटाईज व्हावेत लवकरात लवकर। कारण खूप अशा कमेंट येतात की बऱ्याच लोकांचा चॅनलचा वॉच टाईम वाढत नाही आहे, का वाढत नाही आहे, त्याची खूप कारणं आहेत। तर सगळं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे स्किप अजिबात करू नका मैत्रिणींनो। खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। तर मला यूट्यूबकडून काय मिळालं तर ह्याबद्दल मी अगोदर सांगते। हे बघा, पेमेंट वगैरे ह्या लांबच्या गोष्टी असतात, कारण सगळ्यांना माहिती आहे जरी चॅनल मॉनिटाईज झाला तरी $100 बनवायचे असतात, त्यानंतर पेमेंटचा विषय असतो। आणि ही गोष्ट बनवायला खूप जास्त वेळ, खूप जास्त दिवस लागतात। त्यामुळे ही गोष्ट बाजूला ठेवून मला दुसरं ह्याच्या पलीकडे काय मिळालं तर ते सांगते। तर खूप छान असा अनुभव मिळाला, खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या। आणि मी बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये स्वामींची माहिती सांगितलेली आहे, किंवा इतर काही इम्पॉर्टंट माहिती असते ती मी सांगितलेली आहे। इतर देवांची सुद्धा, शंकराची खूप अशा माहिती मी गोळा करून ह्या माहिती मी व्हिडिओमार्फत सांगत असते इतरांना। तर ही माहिती मी जेव्हा गोळा करत असते, जेव्हा मी ही गोष्ट, सगळ्या गोष्टी मी जेव्हा लिहून काढत असते, तेव्हा ह्याही गोष्टी मला समजल्या, ह्याही गोष्टी मला शिकायला मिळाल्या। स्वामींच्या बाबतीत खूप अभ्यास केला मी, खूप सर्च केलं आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवले। आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे 2-3 नोटबुक भरलेले आहेत खरंच। तर मी एवढ्या गोष्टी सगळ्या अशा लिहून काढल्या स्वामींविषयी। म्हणजे स्वामी कसे प्रकटले, स्वामी समाधीस्थ कसे झाले, सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत। चोळप्पा महाराजांविषयी बऱ्याच गोष्टी मी व्हिडिओ बनवून टाकलेल्या आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या, म्हणजे नॉलेज वाढलं। आणि ह्या गोष्टी मी कधी जाणून घेतल्या असत्या तर हा एक मला खूप मोठा फायदा झाला। आणि खूप गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकतो। आणि मी जर चॅनल ओपन केला नसता तर मला ह्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या नसत्या। फार फार तर मी स्वामींची सेवा करत राहिले असते, ह्या गोष्टी माहिती म्हणजे जाणूनच घेतल्या नसत्या कदाचित, असं मला वाटतं। तर ह्या सगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या। तर व्ह्यू कसे वाढवायचे, कुठली सेटिंग आहे का, तर YT स्टुडिओमध्ये आता बरीच लोक असं सांगतात की YT स्टुडिओमध्ये सेटिंग आहे, ही सेटिंग करा, ती सेटिंग करा, हे दोन ऑप्शन असतात ते ओपन करा, त्यामुळे तुमचे व्ह्यू वाढतील। पण खरं सांगू का मैत्रिणींनो, YT स्टुडिओमध्ये कुठलंही असं सेटिंग नाही की तुमचं व्ह्यू वाढणार आहे, तुमचा वॉच टाईम वाढणार आहे, कुठलंच सेटिंग नाही। त्यामुळे कुठल्याही अफवांवरती जाऊ नका। फक्त व्ह्यू कसे वाढवायचे तर ते सांगते। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा व्ह्यू वाढवण्यासाठी। शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल होतात आणि शॉर्ट व्हिडिओ मधून लोकांना समजलं की तुम्ही कोण आहात, किंवा तुमचा विषय काय आहे, तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे, हे लोकांना कळालं, लोक तुम्हाला ओळखू लागली की आपोआप तुमचे लॉंग व्हिडिओ बघितले जातील। हा फरक आहे। शॉर्ट व्हिडिओ जर तुमचे 2-3 हजार व्ह्यू आले तर त्यातली अर्धी जरी लोक, 1,000-1,500 जरी लोक लॉंग व्हिडिओ पाहायला आली तरी किती तुमचे व्ह्यू वाढणार आहेत। आणि व्ह्यू वाढले की वॉच टाईम आपोआप वाढतो। त्यामुळे हा मोठा फायदा आहे व्ह्यू वाढले की वॉच टाईम वाढवण्याचा। आणि आपण काय करायचं, आठवड्यातून तुम्हाला रोज जरी नाही जमलं व्हिडिओ टाकायला तर तुम्ही आठवड्यातून 2-3 तरी व्हिडिओ अपलोड करत जा, खूप फायदा होतो। आणि चॅनलचं आपल्या रीच वाढतं। आणि यूट्यूब काय करतं, मग आपला चॅनल पुढे पुढे पुश करतो आणि आपला व्हिडिओ एखादा तरी व्हायरलला जातो, हा फायदा असतो। त्यामुळे आपल्याला काय वाटतं की चला आता मला कुठे व्ह्यू येत आहे, ते आज व्हिडिओज नको टाकायला, आपण कंटाळा करतो आणि व्हिडिओ टाकत नाही। आणि काय होतं, सगळ्यांचंच मन खचतं
की कारण आपण त्यामागे एवढं कष्ट घेतलेले असते. एक जरी नॉर्मल व्हिडिओ बनवायला आपल्याला त्यामागे तास दीड तास कसाही जातो. एडिटिंग सगळ्या गोष्टी असतात, थंबनेल, टॅग वगैरे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, टॅग असा लावा की सर्चेबल टॅग लावा. म्हणजे तुमचा व्हिडिओ सर्च झाला पाहिजे, सर्चमध्ये आला पाहिजे, असा टॅग लावायचा नेहमी. त्यामुळे व्हिडिओ जास्त यूट्यूबसुद्धा पुश करत असतो. आणि कसं असं चॅनलवरती जरी 5 व्ह्यू आले तरी यूट्यूब काय करतं, इम्प्रेशन ते 10 जणांपर्यंत पोहोचवतं. 10 व्ह्यू आले की यूट्यूब 20 जणांपर्यंत त्याचं इम्प्रेशन पोहोचवतो. इम्प्रेशन म्हणजे काय, 20 जणांपर्यंत तो तुमचा व्हिडिओ यूट्यूब पोहोचवायचं काम करतं, असं असतं. आणि मेन तुमचा कंटेंट काय आहे, कशा संदर्भात तुम्ही व्हिडिओ बनवताय, हा एक मोठा महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही कशा संदर्भात व्हिडिओ टाकताय. आणि ब्लॉग जास्त कोणी बघत नाही आजकाल, कारण कोणाला जास्त एवढा वेळ असतो, कोण कोणाच्या घरात काय चाललंय, कशासाठी कोण एवढा वेळ घालवेल. तर ब्लॉग वगैरे बनवण्यापेक्षा जी महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती असते, देवांची असते किंवा इतर हेल्दी, आपलं डाएट कसं ठेवायचा, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याविषयी तुम्ही माहिती सांगू शकता. आणि लोकांना काहीतरी कोणाकडून माहिती किंवा कोणाकडून आपल्याला काय घेता येईल हे लोक बघत असतात. मग तो उद्देश आपण ठेवायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यू आलेला असतो त्या संदर्भात त्या कंटेंटनुसार तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. म्हणजे त्या लोकांना ती गोष्ट आवडते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपल्या सबस्क्रायबरला की कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवायचे असतात. आणि तसं असं ब्लॉग टाकले तर ब्लॉगच्या व्हिडिओला जर व्ह्यू येत असतील चांगल्या प्रकारे तर तुम्ही ब्लॉग टाकत जा. आणि जर तुम्ही मिक्स कंटेंट टाकत असाल आणि कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यू आलेले आहेत त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवत जा, व्ह्यू आपोआप येतील. बघा, करून बघा. आणि सारखं सारखं नाराज न होता कष्ट करत राहायचं, प्रयत्न सोडायचे नाही कधीच, नेहमी प्रयत्न करत राहायचे. आणि मला पण काही एवढे व्ह्यू आलेले नसतात, म्हणजे येत नाही एवढे मला सुद्धा व्ह्यू, पण मी कधी खचून जात नाही, प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करत राहायचे. जरी चॅनल मॉनिटाईज झाला तरी पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आहे, त्याशिवाय कुठलंही पेमेंट वगैरे काही मिळत नाही. त्यामुळे कष्ट करायचं आहे आपल्याला. आत्तापर्यंत इथपर्यंत चॅनल आणला, अजून पुढे न्यायचं आहे. त्यामुळे हार मानायची नसते. आणि खूप छान छान कमेंट आलेले आहेत, तर सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानते. छान अशा कमेंट करत जा, मला पण छान वाटतं. आणि जास्तीत जास्त शेअर करत जा. जर कोणाला या संदर्भात माहिती हवी असेल तर त्यांना फायदा नक्की होईल. आणि ज्या काही इम्पॉर्टंट माहिती असतील ती मी सांगत असते तुमच्यापर्यंत, जे मी अनुभवलं आहे आत्तापर्यंत यूट्यूब चॅनल खोलल्यापासून सगळं सांगणार आहे. तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.